नमस्कार, बेबी फूडी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिक शेवगा, मूग डाळ आणि मिक्स व्हेजिटेबल सूप। हे सूप प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असून बाळांच्या वाढीसाठी, इम्युनिटीसाठी आणि हेल्दी वजन वाढीसाठी खूप उपयुक्त आहे। पचायला हलके आणि घरी सहज बनणारे हे सूप आहे। हे सूप 8 महिन्यांवरील बाळांसाठी योग्य आहे। चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी 1 टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या, थोड्या कोथिंबीरच्या काड्या, 1 शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। तिला थोडी भिजत घालून द्यायची। त्यानंतर शेवग्याची शेंग सोलून घ्यायची। थोडे साल काढायचे, एकदम जास्त नाही काढायचे। शेंग आपली सोलून झालेली आहे। त्यानंतर आपण टोमॅटो पण कापून घेऊ। टोमॅटोमधील बियांचा भाग काढून घ्यायचा, म्हणजे आंबटपणा लागत नाही। नाहीतर मग आंबट लागलं तर काही मुलं खात नाही, त्यामुळे मग बियांचा भाग काढून टाकायचा। त्यानंतर लसूण कापून घ्यायचा, गाजरला पण कापून घ्यायचं। त्यानंतर आता आपण गॅसवर कुकर ठेवूया। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, हवं तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता। त्यानंतर जिरे टाकायचे, लसूण टाकून घ्यायचा, परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो टाकायचं। तेलात छान झालं टोमॅटो का शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या। त्यानंतर गाजर टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। कोथिंबीरच्या काड्या पण टाकून घ्यायच्या। त्यानंतर मुगाची डाळ पण टाकून घ्यायची, छान मिक्स करायचं। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं। मीठ एकदम जास्त टाकायचं नाही लहान मुलांसाठी। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या। आता बघा, अशा प्रकारे आता कुकरच्या आपल्या शिट्या झालेल्या आहे। गॅस बंद करू, कुकर उतरून घेऊ। थंड झाल्यानंतर उघडून घेऊ कुकरचं झाकण। त्यानंतर बघा किती मस्त शिजून तयार आहे। नंतर अशा प्रकारे एक चाळणी घेऊन घेऊ, त्यावर ते सर्व शिजलेलं टाकून द्यायचं चाळणीमध्ये आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान रगडून घ्यायचं त्याला। जे शेवग्याच्या शेंगा असतात त्यांच्या शिरा वगैरे त्यामध्ये पडणार नाही, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं। अशा पद्धतीचे हेल्दी सूप तुम्ही पण तुमच्या मुलांना करून खाऊ घाला। मुलं हे सूप खूप आवडीने खातात। तुम्ही हे सूप भातावर किंवा मग पोळीचा काला करून सुद्धा देऊ शकतात, किंवा असे नुसते पण प्यायला दिले गरम गरम मुलांना तरी खूप हेल्दी आहे। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर बेबी फूडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही पण तुमच्या मुलांना असे हेल्दी सूप बनवून खाऊ घाला। अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा आणि व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।